नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो बघा, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे महत्त्वाची अशी नोटिफिकेशन आहे बघा मित्रांनो. 385 वॅकन्सीज करता महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे नोटिफिकेशन आलेली आहे. तर ही बघा मित्रांनो, वॅकन्सी कोणकोणत्या आहेत, परीक्षा कधी होणार आहे, फी किती आहे, या सर्वबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अशी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा होणारची तारीख त्यांनी अगोदर दिली आहे 28 सप्टेंबर 2025. 385 पदाकरता ही वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा यांच्यातर्फे 127 पदे, महसूल वन विभाग यांच्यातर्फे 144 पदे व सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यांच्यातर्फे 114 पदे असे 385 पदाकरता ही वॅकन्सीज आलेल्या आहेत. फॉर्म हे 28 मार्च 2025 पासून चालू झालेले आहेत. ते 17 एप्रिल 2025 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याकरता. बाकी बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहेच. खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण सर्वबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. एज लिमिट बघा मित्रांनो, अराखीव खुला पदाकरता बघा मित्रांनो मॅक्झिमम 38 पाहिजे आणि इतर सर्व करता बाकी आणि फक्त वन क्षेत्रपाल गट ब साठी 21 पाहिजे मॅक्झिमम फक्त, आणि मिनिमम 18 पाहिजे आणि वन क्षेत्रपाल गटसाठी पण 21 पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल गट यांना मॅक्झिमम एज लिमिट दिली आहे 43 आणि वन क्षेत्रपाल गट ब पदासाठी दिली आहे 43. बाकी तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. 43 दिला आहे. अराखीव, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक या सर्वांना 43 दिलेला आहे. फक्त दिव्यांग उमेदवार यांच्याकरता 45 दिलेला आहे. वन क्षेत्रपालकरता दिव्यांग उमेदवार अप्लाय करू शकत नाहीत. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेत दिले आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट अ. राज्यसेवेतील बाकी जे खाली दिलेली पदे आहेत ते सोडून बाकी सर्व पदांकरता बघा मित्रांनो फक्त डिग्री पाहिजे. कोणत्याही महाराष्ट्राच्या विद्यापीठाची पदवी पाहिजे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल ते सर्व विद्यार्थी. बाकीचे जे सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट हे पद आहे आणि महाराष्ट्र वनसेवा आहे या पद सोडून बाकी सर्वांना फक्त डिग्री पाहिजे. तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट या पदाकरता बघा मित्रांनो यांत्रिकी किंवा स्वयं म्हणजे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी किमान 4 वर्षाची पदवी म्हणजे इंजिनिअरिंग. मुख्य जो परीक्षेचा मेन परीक्षेचा अर्ज करायच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने यांचे चालवण्याचे लायसन्स पाहिजे. नंतर बघा मित्रांनो, मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड व मालवाहू वाहने, अवजड प्रवासी वाहने, अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने दोन्ही चालवण्याचे वैध लायसन्स असणे आवश्यक असले पाहिजे. कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याचे लायसन्सच्या वेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहणार आहे. बाकी बघा मित्रांनो, महाराष्ट्र वनसेवासाठी वन क्षेत्रपाल गट ब पदाकरता बघा मित्रांनो वनस्पतीशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी दिलेले आहेत. या सर्व पदापैकी कोणत्याही शाखेची पदवी चालते. नंतर विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचं पदवीधारक चालते किंवा दिला आहे ऑरमध्ये. आणि विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकतात. हे सर्व त्यांनी यामध्ये दिलेलं आहे बघा मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेत जे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट आहे या पदाकरता बघा मित्रांनो शारीरिक अर्हता पाहिजे. बाकी पदाकरता लागत नाही. जसे याची फक्त जे राज्यसेवा आहे त्याच्याकरता लागणार नाही. बाकी सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट अधिकारी, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब व वन क्षेत्रपाल गट ब याच्याकरता तुम्हाला जे स्पेशल शारीरिक मोजमाप लागणार आहे. जसं पुरुषांकरता उंची 163 सेंटीमीटर, महिलांकरता 155, पुरुषांना छाती फुगवून मिनिमम 69 सेंटीमीटर फुगवल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर वाढलेली असावी. चष्म्यासह की बिना चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाही. चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय म्हणजे चष्मा पण चालतो. चांगली दृष्टी याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा ते त्यांनी नंबर दिले त्यात बसले पाहिजे तुम्ही. नंतर महिला उमेदवारांना पण सेम आहे. बाकी उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांची उंची मिनिमम 165 सेंटीमीटर दिलेली आहे. छाती दिलेली आहे न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढायला हवी. नंतर महिलांकरता फक्त 155 सेंटीमीटरची हाईट पाहिजे. वन क्षेत्रपाल गट प या पदाकरता मित्रांनो अनुसूचित जमाती व्यतिरिक्त बाकीच्या उमेदवारांना 163 सेंटीमीटर हाईट पाहिजे.
आणि छाती पाहिजे पुरुषांना 129 सेंटीमीटर कमीत कमी आणि फुगल्यानंतर 5 सेंटीमीटरचा फरक पडायला हवा. महिलांकरता फक्त हाईट पाहिजे 150 सेंटीमीटर. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना जे पुरुष आहेत त्यांना 152.5 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. बाकी छाती न फुगवता सेम आहे. बाकी महिला उमेदवार करतात जे आहे अनुसूचित जमाती त्यांना 125 सेंटीमीटरची हाईट असली पाहिजे. आणि नंतर जे वनक्षेत्रफळ आहे पुरुष व महिला उमेदवारांना म्हणजे पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर व महिला उमेदवारांना 16 किलोमीटर अंतर चालायचे आहे 4 तासामध्ये, जेव्हा तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल परीक्षेच्या नंतर. तेव्हा परीक्षेचे टप्पा बघा मित्रांनो, सर्वांची परीक्षा जी प्री परीक्षा ते सर्वांची सेम होणार आहे 400 गुणांची. फक्त सर्वांची मुख्य परीक्षा वेगवेगळी होणार आहे. जसं राज्यसभा परीक्षा ती मुख्य परीक्षेची गुण 1750 दिले आहे, मुलाखतीची गुण 275. नंतर महाराष्ट्र स्थापत्य परीक्षेचे मुख्य परीक्षेची गुण 400, मुलाखतीची गुण 50 आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षेचे मुख्य परीक्षेची गुण 400 आणि मुलाखतीची गुण 50. प्री परीक्षा सर्वांची सेम होईल, पण मेन परीक्षा प्रत्येक डिपार्टमेंटची वेगळी होणार आहे. बाकी डिटेल यामध्ये त्यांनी दिला आहे. अर्ज कसा सादर करायचा. फी बघा मित्रांनो, ओपन विद्यार्थ्यांना 544 फी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांना 344 फी आहे. पूर्ण फी नॉन रिफंडेबल दिलेली आहे त्यांनी. तर असे डिटेल आहे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व बाकी डिटेल पदे दिले आहे त्याच्या डिटेल त्यांनी खाली दिलेला आहे. याच PDF च्या शेवटी दिला आहे त्यांनी. बघा मित्रांनो, सहाय्यक राज्यकरचे जे पद आहेत 79 पदे, नंतर सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मंत्रालयीन शिक्षक, प्रत्येकाचा डिटेल त्यांनी या PDF च्या शेवटी दिलेला आहे. तुम्ही कोणत्या पदाकरता अर्ज करू शकता हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. बाकी त्यांनी सांगितलं आहे की शासन निर्णय दिव्यांगतेचा प्रकार कोणता चालतो. तर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत ते यामध्ये चेक करू शकतात की ते कोणत्या दिव्यांग असल्यानंतर ते या पदाकरता फॉर्म भरू शकतात. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ॲप्लिकेशनची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. 17 एप्रिल 2025 शेवटची डेट आहे. लवकरात लवकर फॉर्म भरू घ्या मित्रांनो. शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.